नमस्कार मंडळी, ऋतू आहे मंदाचा या आपल्या YouTube चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मंडळींनो, सध्या आपण अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त यांच्याविषयीची माहिती किंवा उदाहरणं आणि प्रकार पाहत आहोत. त्यातली वेगवेगळी वृत्त पाहत आहोत. तर अक्षरगणवृत्तातलं भुजंग प्रयात आणि भुजंगी ही दोन वृत्त आपण पाहिली आणि मात्रावृत्तातलं मात्र पादाकुलक हे वृत्त आपण पाहिलेलं आहे. त्याची जी काही रचना आहे ती आपल्याला आठवते ना. 8 मात्रांचा एक गट आणि 8 मात्रांचा दुसरा गट असे म्हणून एकूण 16 मात्रा एका चरणामध्ये. तर अशा प्रकारे आणि असे 4 चरण म्हणून एक कडवं तयार होतं. ही साधारण रचना आहे पादाकुलक या वृत्ताची. तर आता या पुढचं मात्रावृत्त जे आहे ते आहे बालानंद. यामध्ये काय आहेत? 8 अधिक 6 एकूण 14 मात्रा. त्यात 8 अधिक 8 अशा 16 होत्या. यामध्ये 8 अधिक 6 अशा एकूण 14 मात्रा यामध्ये असतात. पुन्हा त्याचप्रमाणे इथे अक्षर संख्येला महत्व नाही, गणांना महत्व नाही, जे गण पाडायचे नाहीत आपल्याला त्याचे. तर आपल्याला फक्त काय करायचे आहेत, त्याच्या मात्रा मोजायच्या आहेत. आणि मात्रा मोजण्याकरता आपल्याला माहिती आहे ह्रस्व किंवा लघु किंवा गुरु. लघुला 1 मात्रा, गुरुला 2 मात्रा, याप्रमाणे आपण मात्रा ठरवल्या आहेत. तो भाग आपण पहिल्या भागात आपलं सगळं झालेलंच आहे पूर्वीच्या. यमा तारा जभान सलगा आणि त्यामध्ये मात्रा सुद्धा कशा मोजायच्या हे तुम्हाला सांगितलेलं होतं. असो, तर आता आज जे आपलं वृत्त आहे ते आहे बालानंद. ठीक आहे. तर याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतिशय प्रसिद्ध कविता आहे कवींची. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे. तर या कवितेच्या 2 ओळी आता आपण इथे उदाहरण म्हणून पाहणार आहोत. आनंदी आनंद गडे. बघा, आपण लिहून घेतली ओळ. त्याच्या खालच्या मात्रा आच्या 2 मात्रा, 2 मात्रा, 2 मात्रा, 2 2 1 1 2. ठीक आहे. 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 मिळून 8 मात्रा अधिक 2 अधिक 1 1 अधिक 2 मिळून 6 मात्रा. अशा एकूण झाल्या 8 अधिक 6 बरोबर एकूण 14 मात्रा. तर अक्षर संख्या महत्वाची नाही, पण मात्रा महत्वाच्या आहे. तर 8 मात्रांचा एक गट अधिक 6 मात्रांचा एक गट म्हणजे होतं बालानंद. एक ओळ होते आणि त्या एका ओळीपासून अशा त्याच्या 4 ओळी किंवा 2 ओळी मिळून एक कडवं होतं. पादाकुलकचा नियम कसा होता? 8 अधिक 8 एका ओळीमध्ये अशा 4 ओळींचं एक कडवं असतं. बालानंदामध्ये पण त्याचप्रमाणे आहे. 8 अधिक 6 एका ओळीमध्ये अशा 4 ओळींचं एक कडवं. तर हे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे वायू संगे गोल फिरे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही कविता आहे. या कवितेमध्ये काय आहे? प्रत्येक ओळीमध्ये 8 अधिक 6 बरोबर 14 मात्रा असणं आवश्यक आहे. आता इकडे तिकडे चोहीकडे यामध्ये बघूया आपण. इकडे तिकडे चोहीकडे. ई 1 मात्रा, क 2 मात्रा, क 1 मात्रा, डे 2 मात्रा, तिकडे 1 1 2, चोहीकडे 2 1 1 2 म्हणजे पुन्हा 8 मात्रा आले 6 मात्रा. आणि याचा जो यती आहे तो आहे 8व्या मात्रेवर, अक्षरावर नाही. आता मात्रांचा विचार, मात्रा वृत्तामध्ये मात्रांचा विचार करायचा, म्हणून यती जो आहे तो 8व्या मात्रेवर आहे. तर अशा प्रकारे साधी सोपी सुटसुटीत अशी ही रचना बालानंद वृत्ताची तुम्हाला मी इथे सांगितली. आता आपण एक उदाहरण पाहूया. तर मंडळींनो, या बालानंद वृत्तामध्ये मी एक कविता रचलेली आहे. ती कविता म्हणजे आपण जी एकमेकांना कोडी घालतो तशी कोडी या वृत्तामध्ये रचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आज मी तुम्हाला फक्त कोडी ऐकवणार आहे आणि कोड्यांची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. काळजी करू नका. नाही जरी देता आली तरी पुढच्या भागामध्ये मी कोड्याची उत्तरं नक्की देईन. ती पण एक गंमत आहे, पहा. तर उकला कोडी. उकला कोडी. बालानंद 8 अधिक 6. तो हाकारी मी पुसते, तो हाकारी मी पुसते, बसता तोही मी बसते, बसता तोही मी बसते, बळेच पिळता मी रडते, बळेच पिळता मी रडते,
निघून न जाता मी हसते, निघून जाता मी हसते. असे कोणते सांगावे, असे कोणते सांगावे. पहिलं कोड. दुसरं, झुळझुळ झुळणा आकाशी पाळणा, झुळझुळ झुळणा आकाशी जसा पाळणा टोकाशी, झुळझुळ झुळणा आकाशी जसा पाळणा टोकाशी. बाळ घेऊनी पोटाशी, बाळ घेऊनी पोटाशी, नवरा तान्हा हाताशी, नवरा तान्हा हाताशी. असे काय ते उकलावे, असे काय ते उकलावे. दुसरं कोड, पुढचं कोड. काळी धेनू वनी फिरे, खाई माती काट चरे, दगडी धोंडी पुढे सरे, पाणी दिसता परत फिरे. काळी धेनू वनी चरे, खाई माती काट चरे, दगडी धोंडी पुढे सरे, पाणी दिसता मागे फिरे, पाणी दिसता परत फिरे. असे कोणते सांगावे, असे कोणती सांगावे. पुढचं कोड. सात सागरा पलीकडे लावी राजा केळ घडे, सात सागरा पलीकडे लावी राजा केळ घडे, हलती लवती चोहीकडे, हलती लवती चोहीकडे, उपटू शकेना धडे पडे, उपटू शकेना धडे पडे. असे काय ते उकलावे, असे काय ते उकलावे. पुढचं कोड. आकाशातून मणी मोती राजांगणात टपटपती, आकाशातून मणी मोती राजांगणात टपटपती, राणीच्या तो देहाती, राणीच्या तो देहाती, शोधताही न सापडती, शोधताही न सापडती. असे काय ते सांगावे, असे काय ते सांगावे. पुढचं कोड. अंधारू ही म्हातारी मेली जेव्हा शेजारी, अंधारू ही म्हातारी मेली जेव्हा शेजारी, मुले असोनी पाच जरी, मुले असोनी पाच जरी, दोघे नेती मसणारी, दोघे नेती मसणारी. असे काय ते उकलावे, असे काय ते उकलावे. पुढचं कोड. आधी होती ती भोळी हिरविल्याली मग चोळी, आधी होती ती भोळी हिरविल्याली मग चोळी, येता वयात रंगाळी, येता वयात रंगाळी, हात लावता चवताळी, हात लावता चवताळी. असे कोणती सांगावे, असे कोणती सांगावे. पुढचं करतो. हजार येती नि जाती, हजार येती नि जाती, हजार पारावर बसती, हजार पारावर बसती, अशी राणी ती असती, अशी राणी ती असती. हजार घेऊन धावेती, हजार घेऊन धावेती. असे काय ते उकलावे, असे काय ते उकलावे. आता शेवटचं कोड. गाडा नाही तो गडगड, सापही नसे तो सरसर, गाडा नाही तो गडगड, सापही नसे तो सरसर, ब्राह्मण नाही जानवे जर, ब्राह्मण नाही जानवे जर, भासे पळता अग्रेसर, भासे पळता अग्रेसर. असे कोणते सांगावे, असे कोणते सांगावे. धन्यवाद मंडळी. कशी वाटली ही कोड्यांची कविता? मला तुमच्याकडून कोड्यांच्या उत्तरांची अपेक्षा आहे बरं का. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही नक्कीच ही कोडी सोडवू शकाल, आणि नाही सोडवली तर मी आहेच. पुढच्या भागामध्ये या कोड्यांची उत्तर सुद्धा तुम्हाला कवितेतूनच देईन. तर मंडळी, आजचा आपला हा भाग बालानंदचा तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक
शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर असं भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.